नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेला आजचा दिवस, कारण आज त्या ठिकाणी मतपेटीतून एका खरं तर आमदाराचं भवितव्य त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मी आता पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये असलेलं पंढरपूरच्या मतदान केंद्राच्या बाहेर त्या ठिकाणी उभा आहे. पंढरपूर मंगळचं त्या ठिकाणी चित्र बघता जवळपास ही चौरंगी लढत त्या ठिकाणी झाली होती. विद्यमान आमदार समाधान आवताडे असतील, भगीरथ भालके असतील, अनिल सावंत असतील आणि दिलीप बापू धोत्रे असतील. या चौरंगी लढतीमध्ये नेमकं कुणाचं भवितव्य आज या मतपेटीतून बाहेर निघणार आहे हे खरं तर बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. 20 तारखेला मतदान झाल्यानंतर खरं तर अनेकांनी त्या ठिकाणी वेगवेगळे कौल आपल्या त्या ठिकाणी पंढरपूर मंगळमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळाले. पण नेमकं लोकांनी कोणाच्या पारड्यात मतदान केलंय, लोकांनी नेमकं कौल कुणाला दिला आणि लोकांनी पसंत कुणाला दिली हे खरं तर अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. या मतपेटीतून जवळपास 25 फेऱ्या त्या ठिकाणी संपूर्ण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. तुम्ही पाठीमागे बघू शकताय, पोलीस प्रशासन अगदी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सज्ज आहे. खरं तर मोठा बंदोबस्त या भागामध्ये त्या ठिकाणी केला आहे. खरं तर या भागाची निवडणूक बघता या भागामध्ये विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना काय भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांची त्या ठिकाणी असलेली नाराजी, त्याचा काय परिणाम होतोय का, मराठा आरक्षणाचा काय त्या ठिकाणी परिणाम होतोय का, या संपूर्ण गोष्टीचा आज त्या ठिकाणी आपण आढावा घेणार आहे. महाविकास आघाडीकडून 2 चेहरे होते, अनिल सावंत आणि भगीरथ भालके. यामध्ये नेमकं लोक कोणाला त्या ठिकाणी कौल देणार आहे ती सर्वात महत्त्वाचं हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनं आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत 25 फेऱ्या ह्या आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. या पंढरपूर मंगळची मतमोजणी अगदी कवठळीपासून सुरुवात होईल. पोस्टल मतदानाला त्या ठिकाणी अगदी थोड्या वेळामध्ये सुरुवात होईल आणि पहिला नेमका कौल काय हे आपल्या महाराष्ट्र माझाच्या हाती येईल. पंढरपूर असेल, सांगोला असेल, माढा असेल आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं नेमकं लोकांची कोणाच्या पारड्यात मतदान केले हे आपल्याला महाराष्ट्र माझावरती बघायला मिळेल. तुम्हाला देखील नेमका आमदार कोण होणार आहे किंवा नेमकं कुठल्या भागातला आमदार कोण होणार आहे हे खरं तर बघायचं असेल तर आपण महाराष्ट्र माझावरती त्या ठिकाणी बघू शकता. खरं तर अचूक आणि विश्वसनीय माहिती जर पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र माझा बघू शकता. आणि अजून जरी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.